एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मी आहे ना मिनी ब्लॉगमध्ये जसं की तुम्हाला सांगितलंच होतं की माझे 2-3 दिवसापासून खूप जास्त चिडचिड होत होती. त्यामुळे मी आज त्यांच्याकडे पूर्णपणे हट्ट केला आहे की मला आज कुठेतरी बाहेर घेऊन चला, नाहीतर मी घरात बसून बसून वेडी होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला की ठीक आहे बाबा, चल तुला कुठेतरी बाहेर फिरवून आणतो, म्हणजे तुझा पण मूड फ्रेश होईल आणि सोबत त्यांचाही. आज ते घरीच होते त्यामुळे त्यांना घेऊन गेले आणि ते मला घेऊन गेले, त्यांना मी नाही तर ते मला घेऊन गेले होते. आणि ते मला घेऊन गेले होते की देहूला. देहू आळंदी आमच्यापासून खरंच खूप जवळ आहे, पण आमचं कधीच जाणं होत नाही. आणि आज पण आम्ही असा मुहूर्त शोधला होता आणि असा दिवस शोधला होता की ना, म्हणजे तिथे इतकी जास्त गर्दी होती ना, खूप जास्त गर्दी होती. मग म्हटलं जाऊ दे ठीक आहे. तरी पण बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मस्त झालं दर्शन. बाहेरूनच घेतलं पण छान वाटलं, प्रसन्न वाटलं. थोडं जरी फिरून आलं ना तरी पण भारी वाटतं. आणि पुढचे 4-5 दिवस तरी मी त्यांच्या मागं नाही लागत की मला कुठेतरी घेऊन चला म्हणून. आणि मला खूप जास्त सर्दी झाली आहे. त्यात सर्दीने मला काही कोणतं काम पण करावं असं वाटत नाही आहे. मी ना दिवसभराचे भांडे सासून एकदम घासते आहे, इतकी आळशी झाली आहे मी सर्दीमुळं. आणि ही सर्दी काय बरं व्हायचं नावच घेत नाही आहे, कारण की ही 15 दिवसांपूर्वी झाली होती मला सर्दी. अजून ती बरीच होत नाही आहे. मधून तिला फेरा येतोच आहे, मधून अचानकच जास्त होती, अचानक कमी होती आहे. त्यामुळे मला पण काही समजत नाही आहे. आणि म्हटलं देवाची पूजा वगैरे घरातल्या पहिले करून घ्यावी, मग ती केली होती. आणि त्याच्यानंतर मी माझं रेडी व्हायला लागले होते आणि त्यात त्यांना पण रेडी व्हा म्हणत होते, तरी ते होत नव्हते. आणि माझा हेअरफॉल व्हायला लागला आहे. खूप जास्त नाही पण थोडासाच होतो आहे, पण कशामुळे होतो आहे काय माहिती. आय गेस शॅम्पूमध्ये चेंज वगैरे काय वाटलं असेल त्यामुळे होत असेल, पण असं काही इतकं जास्त होत नाही आहे. आणि जर तुम्हाला माझ्या हेअर्सला मी कोणतं तेल लावते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तसं माझं हेअर ऑइलिंग पण सांगेल. आणि हेअर्स वाढवण्यासाठी किंवा दाट होण्यासाठी काही टिप्स आहेत त्या पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन. मला नक्की कमेंट करून सांगा. सो स्टे ट्यून. आणि व्लॉग कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कोणीही व्लॉग स्किप करू नका. नंतर मग त्यांचं आवरून त्यांच्या पाठीमागं लागले. आणि त्यांना कसं असतं ना, ते घरी असल्याने एकदम आळशीसारखं करतात, ते लवकर उठत नाही, आवरत नाही. मग त्यांच्या पाठीमागं लागून मी पटकन ते सुद्धा रेडी झाले. मग आम्ही दोघं निघालो होतो. आणि कसं बसं तरी मी त्यांना कन्व्हिन्स केले की आता तरी चला, नंतर उशीर होईल, असं तसं बोलून मग ते सुद्धा आले. नंतर मग आम्ही निघालो होतो देहूला जाण्यासाठी. आणि जाता आहे ना आम्हाला इतक्या साऱ्या पालखी दिसत होत्या ना, तिथं पालख्या आल्या होत्या. छान वाटत होतं. एवढ्या लांबून लोक चालत येतात, पालखीमध्ये येतात आणि आपल्या इतक्या जवळ असून आपल्याला जाणं होत नाही. मी त्यांच्याशी हेच बोलत होते. ते म्हणत होते हो ना. आणि मी खरंच सांगते, माझा जन्म जरी तिथला असले ना तरी पण मी अजून आळंदी कशी आहे ती बघितलेलीच नाही आहे. बाहेरून खूप वेळा बघितलं आहे, पण मंदिर आतमधून अजिबात बघितलेलं नाही आहे. आणि नदीला इतकं जास्त पाणी होतं ना, छान वाटत होतं. आणि सगळीकडे असे ग्रीनरी बघून जरा छान वाटतं, कारण की आपल्या इकडे ना इतकी ग्रीनरी नाही आहे. आणि ह्या रोडला आहे ना सतत ट्रॅफिक असते. आणि पहिल्यांदा असं झालं आहे की हा रोड एवढा मोकळा आहे नाही का. आणि त्यानंतर आहे ना एक पुढे मी पालखी बघितली जी मी तुम्हाला दाखवते आहे. तर आहे ना त्या पालखीच्या तिथे आहे ना बैलसुद्धा होते. तर मी खूप दिवसानंतर बैल बघितली आहे. म्हणजे मी स्वतःला म्हणते आहे की यार मी काहीच बघत नाही आहे आता, म्हणजे काही दिसतच नाही आहे. मी बघण्यापेक्षा पण काही दिसतच नाही आहे असं झाली आहे गोष्ट. कारण की आता खूप जास्त रेअर झालेत बैल, किंवा चिमणी पण दिसत नाही. तुमच्या इकडे दिसते का नक्की मला कमेंट करून सांगा. चिमणी वगैरे अजिबात दिसत नाही. म्हणजे एवढ्या गोष्टी रेअर झाल्यात ना की पक्षी वगैरे काही दिसत नाही आता सध्या तरी, कारण की सगळीकडे बिल्डिंग एवढंच दिसते. आणि अशी ग्रीनरी तर बघायला पण भेटत नाही त्यामुळं. आणि मग नंतर इकडे ग्रीनरी वगैरे दिसली की कसं छान वाटतं आणि जरा मन प्रसन्न राहतं मोकळ्या हवेमध्ये गेल्यानंतर. आणि खूप जास्त गर्दी होती रोड तर थोड्या वेळानं स्टॅक झाला होता, पूर्ण बंद झाला होता. नंतर ही बस गेल्यानंतर मग आम्हाला थोडासा रोड भेटला. आणि टू व्हीलरवर जायचा एकच फायदा असतो की आपण कुठल्याही गर्दीतून कसंही निघू शकतो. त्यामुळं मग आम्ही गर्दीतून निघालो. आणि एवढे छोटे मुलं वगैरे सगळे चालत होते, भारी वाटत होते हे बघून. आणि हाच तो रोड आहे. ह्या रोडला सतत ट्रॅफिक जाम असतं, पण आज काय माहिती कसं काय काहीच ट्रॅफिक नव्हतं. आणि आम्ही दुपारच्या टायमिंगमध्ये गेलो होतो, त्यामुळे सुद्धा जरवेळेस आम्ही जातो ना
तिकडे, पण तिथे ना ट्रॅफिकच असतं जेव्हा जाईल तेव्हा, पण ह्या टायमिंगला एवढं ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे जरा छान वाटलं. नाहीतर ट्रॅफिकमध्ये भयंकर कंटाळा येतो आणि पुढचं जे डेस्टिनेशन असतं ना आपल्याला जायचं आहे तिथं बाबा, ते पण आपण कॅन्सल करतो, कारण की आपण प्रवासामध्ये इतकं थकतो. त्याच्यानंतर घरी आले आणि स्वयंपाक केला पटपट, कारण की स्वयंपाकासाठी जास्त काय करायचं नव्हतं, मटकीची भाजी आणि चपातीच करायची होती. आणि काल रात्रीचा थोडासा डाळ भात उरला होता, त्यामुळे म्हटलं चला पटपट मटकीची भाजी वगैरे फोडणीला टाकते. आणि आम्हाला दोघांना अशी मटकी तळून केलेली ना तिखट टाकून खूप जास्त आवडते, त्यामुळे म्हटलं साधं मग त्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या आणि पटपट स्वयंपाक आवरला. आणि स्वयंपाक करत करत जे छोटे मोठे कामं आहेत ना तेच चालू होते माझे, कारण की ना थोडेफार कामं राहिले होते. आणि माझं कसं आहे ना, जेवण झालं ना मला कुठलंच काम करू वाटत नाही, डायरेक्ट असं वाटतं की यार बस आता झोपावं. नाही, दुपारचं जेवण झाल्यावर ते आता वाटतंच, कारण की थंडी आहे ना एवढी पडली आहे ना की दुपारची पण आहे ना खूप जास्त थंडी वाजते आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना असं थंडीमध्ये गरम गरम खायला तर आहे ना आणखीनच छान वाटतं. मस्त छान अशा फुगलेल्या चपात्या आणि मस्त गरम गरम जेवायला छान वाटतं. आत्तासुद्धा मला भूक लागली आहे, मी व्हॉइस ओव्हर देते आहे तरी, कारण की ना आज उपवास आहे, त्यामुळे ठीक आहे उपवासाचा मी खाल्लं आहे. पण असं छान गरम गरम बघितलं ना कोणाची जेवायची इच्छा होणार नाही. नक्की मला कमेंट करून सांगा, तुमचीसुद्धा झाली असेलच. आणि चपात्या वगैरे उरकून घेतल्यानंतर जेवण वगैरे केलं, दुपारची एक झोप घेतली. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ना थोडंसं बाहेर जायचं होतं. मग ते काय प्लॅन सक्सेस होईल का नाही माहीत नव्हतं, पण आणि मग त्याच्यानंतर दीदींबरोबर बाहेर गेलो होतो, तो प्लॅन सक्सेस झाला त्यामुळे. आणि असा काहीसा होता माझा दिवस. सो माझा हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. सो बाय अँड टेक केअर फ्रेंड्स. भेटूयात आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.